श्री गुरुचरित्र अध्याय 29. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी. मागे कथा निरोपिलेसी भस्म महात्म्य श्री गुरुसी. पुसिले त्रिविक्रम भारतीने श्री गुरु म्हणते त्रिविक्रमासी. भस्म महात्म्य मज पुससी एक चित्त करुणी मानसी. सावधान ऐकपा पूर्वापरी कृतयुगी वामदेव म्हणिजे योगी. प्रसिद्ध गुरु तो जगी वर्तत होता भूमीवरी. शुद्ध बुद्ध ब्रह्मज्ञानी गृहदारादी वर्जुनी. काम क्रोधादी तेजुनी हिंडत होता महीवरी. संतुष्ट निस्पृह असे मौनी भस्म सर्वांगी लावणी. जटाधारी असे मुनी वल्कल वस्त्र व्याघ्रजिन ऐसा मुनी भूमंडळात. नाना क्षेत्री असे हिंडत पातला क्रौचारण्यात. जेथे नसे संचार मनुष्य मात्राचा तया स्थानी असे एक. ब्रह्म राक्षस भयानक मनुष्यादी जीवानेक भक्षित असे परियेसा. ऐसा अघोरवनात वामदेव गेला हिंडत. ब्रह्म राक्षस अवलोकित आला धावणी भक्षावया. ब्रह्म राक्षस क्षुदांक्रात आला असे भक्षू म्हणत. करा करा दात खात मुख पसरून जवळ आला. राक्षस येता देखोनी वामदेव निशंक धरी म्हणी. उभा असे महाज्ञानी पातला राक्षस तया जवळी. राक्षस मनी संतोषत ग्रास बरवा लाधत म्हणत. भक्षावया कांक्षा बहुत येऊनी धरिला आलिंगोनी. आलिंगिता मुनीश्वरासी भस्म लागले राक्षसासी. झाले ज्ञान तयासी जाती स्मरण जन्मांतरीचे. पातक गेले जळोनी राक्षस झाला महाज्ञानी. जैसा लागता चिंतामणी लोह सुवर्ण केवी होय. समस्त मिळती कामना दुर्लभ सत्पुरुषांचे दर्शन. स्पर्श होता श्री गुरुचरण पापा वेगळा होय नर. ऐसा पापिष्ट राक्षस होता मुनीचा अंगर स्पर्श. गेली क्षुधा तृषा आक्रोश झाला ज्ञानी परियेसा. राक्षस ज्ञानी होऊनी लागला मुनीश्वरांचे चरणी. त्राही त्राही गुरु शिरोमणी तू साक्षात ईश्वर. वामदेव मने तयासी तुवा कवनाचा कवनवंशी. ऐसा अघोर ठाई वससी मनुष्य मात्र नसे ते ठाई. ऐकोनी मुनीचे वचन ब्रह्म राक्षस करीन मन. विनवित से कर जोडून एकत्री विक्रम मुनी राया. मने राक्षस तये वेळी आपणासी ज्ञान झाले सकळी. जाती स्मरणानंत काळी पूर्वापरीचे स्वामिया. पूर्वजन्म 25 होतो राजा यवन देशी. दुर्जय नाम आपणासी दुराचारी वर्तलो जाण. म्या मारिले बहुत लोक प्रजेसी दिले दुःख. स्त्रियावरिल्या अनेक राज्यमध्ये करूनिया. समस्त राजा जिंकोनिया आणि स्त्रिया धरुनिया. एक दिवस भोगुनिया त्या ते ठेविले अंतर्गृहासी. विप्र होते माझे देशी ते जाऊनी राहिले अनेक देशी. जाऊनी आणि त्यांचे स्त्रियांशी भोगी आपण उन्मत्तपणे. वर्तता येणे परी देखा व्याधिष्ट झालो यज्ञाधिका. परराष्ट्र राजे चालोनी ऐका राज्य हारिले स्वामिया. ऐसे परी आपणासी मरण झाले परियेसी. नेले दुती यमपुरासी मज नरकामध्ये घातले. देवांची सहस्र वर्ष देखा 10 वेळा फिरवले ऐका. पितृसहित आपण देखा नरक भोगिले येणे परी. पुढे जन्मलो प्रेतवंशी विद्रुप देई परियेसी. सहस्र शिष्णे अंगासी लागली असती परियेसा. येणे परी दिव्य शत वर्षे कष्टलो बहु क्षुधार्थे. पुनरपी पावलो यमपंथ अनंत कष्ट भोगिले. दुसरा जन्म आपणासी व्याघ्र जन्म जीवयंसी. अजगर जन्म तृतीयेसी. चौथा झालो लांडगा. 5वा जन्म आपणासी ग्रामसुकर परियेसी. 6वा जन्म झालो कैसा सरडा होऊन जन्मलो. 7वा जन्म झालो श्वान. 8वा जंबुकमतीहीन. 9वा जन्म रोही हरण. 10वा झालो ससाना देखा. मरकंठ जन्म 11 घारी झालो 12. जन्म 13वा मुंगूस. वायस झालो 14. जांबुवंत झालो 15. रानकुकुटमी 16. जन्म झालो परियस पुढे येणे अवधारी. 17 जन्मे आपण गर्दभ झालो अक्षयीन. मार्जर योनी संभवून आलो स्वामी 18शी. 19वे जन्मासी मंडूक झालो परियसी. कासव जन्मेसी विशंतीची 21वा मत्स्य झालो. 22वा जन्म थोर झालो तस्कर उंदीर. दिवांत झालो मी बधीर. उलुक जन्म 23वा. जन्म 24सी झालो कुंजर तामसी. 25 जन्मासी ब्रह्म राक्षस आपण देखा. तू तारक विश्वासी मनोनी माते भेटलासी. तुझी दर्शन महिमा कैसी स्पर्श होता ज्ञान झाले. ऐसे म्हणता राक्षसासी वामदेव सांगे संतोषी. भस्म महिमा आहे ऐसी माझे अंगीची परियसा. सर्वांग माझे भस्मांकित तुझे अंगा लागले क्वचित. त्याने झाले तुझे चेत ज्ञान प्रकाश शत जन्मांतरीचे. भस्म महिमा अपरंपार परिब्रह्मादिका गोचर. याची कारणे कर्पूर गौर भूषण करी सर्वांगी. जरी तू पुससी आम्हासी सांगेन दृष्टांत परियसी. आम्ही देखील दृष्टींसी अपार महिमा भस्माता. विप्र एक द्रविड देशी आचारहीन परियसी. सदारथ शूद्री निशी कर्मभ्रष्ट वर्तत होता. समस्त मिळवणी विप्रयाती तया द्विजा बहिष्कारिती. माता पिता दाई जगोती त्याची बंधुवर्ग. ऐसा पापी दुराचारी तस्कर विद्येने उदरभरी. आणि स्त्रियांशी व्यभिचारी उन्मत्तपणे परियसा. वर्तता ऐसे एके दिवशी गेला होता व्यभिचारासी. तस्कर विद्या करिता निधी वदिले त्यासी एके शूद्रे.
वधून या विप्रासी ओढोनी नेले ते चिनिसी टाकेले बळी ग्रामासी अगुरस्थळी परियसा श्वान ऐकतये नगरी बैसला होता भस्मावरी शुदानक्रात अवसरी गेला हिंडत प्रेतघानी देखोनी तया प्रेतासी गेला श्वान भक्षावयासी प्रेतावरी बैसून अर्ची क्षुधा निवारण करीत होता भस्म होते श्वानाचे पोटी लागले प्रेताचे ललाटी वक्षास्थळ बाहू वटी लागले भस्म परियसा प्राण ते जिता द्विजवर नेत होते यमंकिकर नाना परी करीत मार यमपुरी नेताती कैलासपुरीचे शिवदूत देखोनी आले ते प्रेत भस्म सर्वांगी उजळीत म्हणती यांते कवने नेले या ते योग्य शिवपुर केवी नेले ते यमकिंकरे मनोनी धावती वेगवक्त्रे यमकिंकरा मारावया शिवदूत येता देखोनी यमदूत जाती पळोनी तया द्विजाते सोडून गेले आपण यमपुरा यम म्हणे शिवदूतांसी का मारिले माझ्या किंकरांसी इरोनी घेतले पापियासी केवी नेता शिवमंदिरा ऐकोनी यमाचे वचन शिवदूत सांगती विस्तारून प्रेत कपाळी लांछन भस्म होते परियेसा शिवदूत वचन ऐकून यमधर्म गेला परतोन आपुले दूता पाचारून सांगतसे परियेसा यम सांगे आपुले दूता भूमीवरी जाऊन आता जे कोण असतील भस्मांकित त्यांते तुम्ही ना आणावे वामदेव म्हणे राक्षसासी या विभूतीची महिमा असेसी आम्ही लावितो भक्तीसी देवांतिका दुर्लभ ऐकोनी वामदेवाचे वचन ब्रह्म राक्षस करी नमन उद्धरावे जगज्जीवन ईश्वर तुझी वामदेव या भस्माचे महिमान कैसे लावावे विधान कवन मंत्र उद्धारण विस्तारुनी सांग मज वामदेव म्हणे राक्षसासी विभूतीचे धारण मज पुससी सांगे ना आता विस्तारेसी एकचित्त ऐकपा पूर्वी मंदार गिरी पर्वती क्रीडेसी गेले गिरिजापती कोटी रुद्राधिक गणापसहिती बैसले होते ओळंगेसी नाना परीच्या गणांसहित बैसला शिवमूर्तिमंत सिंहासन रत्नखचित सप्त प्रभावळींचे ऐसा सिंहासनावरी बैसलासे त्रिपुरारी कोटी सूर्य तेजासरी भासतसे परियसा बाळनेत्र ज्वाळमाळा संवंताग्नी जना मंडळा जटामंडळा कपाळी चंद्र षोडशकळा लोभतसे सदाशिव तक्षक देखा वाम कर्मी वासुकी असे कानी दक्षिणी तया दोघांचे नयन नीलरत्नापरी शोभत असे निळकंठ दिसे आपण नागार आभरण सर्वाचेची करी कंकण मुद्रिकादी देखा सर्पाची मेखला तया सर्पाचे चर्म परिधान व्याघ्राचे शोभा घंटी दर्पणाचे ऐसे परी दिसत असे एके हाती त्रिशूळ देखा दुसरा डमरू सुरेखा एरे हाती खडगतिखा शोभत असे ईश्वर पान मात्र एके हाती धनुष्यबाणे कळ शोभती खडगांग परश येथे हाती अंकुश करी मिळवित असे पंच पक्व सर्वेश्वर एक मुखाचा विस्तार दिसत असे सालंकार सांगे नायका श्रोतेजन शुभ्र टिळक कपाळी बर्वा शोभे चंद्रमौळी हास्यवद केवळी अपूर्व देखा श्रीशंकर दुसरे मुख उत्तरेसी शोभत असे विस्तारेसी ताम्रवर्णाकार कमळेसी अपूर्व दिसे परियेसा तिसरे मुख पूर्व दिशी गंगा अर्धचंद्र शिरशी जटाबंधन केली कैसी सर्पवेष्टित परियेसा चौथे मुख दक्षिणेसी मिरवे निलवर्णेसी विक्राळ दाडा दारुणेसी दिसत असे तो ईश्वर मुखाहुने ज्वाला निगती तैसा दिशे तीव्र मूर्ती रुंडमाळा शोभती सर्पवेष्टित परियेसा पाचवे असे ऐसे वदन व्यक्ता व्यक्त असे जाण साकार निराकार सगुण सगुण निर्गुण ईश्वर ऐसा रुद्र महाबोळा सिंहासनी आरूढला पार्वती सहित शोभला बैसला असे परमेश्वर पार्वतीचे शृंगार नाना परिचय अलंकार मिरवित असे अगोचर सर्वेश्वरी परियेसा कनक चाफे गोरवी कनक चाफे गोरडी मोतियाचा हार कंठी रत्न खचित मुकुटी नागबंदी दिसत असे नाना परिच्या पुष्पा जाती मुकुटावरी शोभती ऐसे भ्रमर आलापिती परिमळा लागी परियसा मोतियाची तोर जाळी मिरवित असे मुकुटाजवळी रत्ने असती जडली शोभायमान दिसत असे नासिक बरवे सकळ तेथे मिरवे मुक्ताफळ त्यावरी रत्ने सोज्वळ जडली असती शोभायमान कानी तानवडे बोवरिया रत्नखचित मिरवलिया अलंकार महामाया लेईली असे जगदमाता पितवर्ण चोळी देखा कुच तटित शोभेनिका एका वळी रत्ने एका शोभत असे कंठीहार आरक्त वस्त्र नेसली जैसे दांडी व पुष्पवेली किंवा कुंकुमे दवळी गिरिजा माता परियसा बाहुदंड सुरेखा करी कंकन मिरवे देखा रत्नखचित मेखला देखा ल्याईली असे अपूर्वजे अष्टमीच्या चंद्रासारिका मिरवे कपाळी टिळक जैसा त्रिपुडा टिळा शुभ्र जैसा मोती यांचा परियसा नाना परिचय अलंकार अनेक परिचय शृंगार कवनवर शके पार जगन्माता अंबिकेचा ऐसा शंभू उमे सहित बैसलासे सभेत ते 30 कोटी परिवार सहित इंद्र उभा ओगळेसी उभे समस्त सुरवर देवऋषी संकुमार आले तेथे वेग वश्रे तया ईश्वर सवेसी सत्कुमार तये वेळी लागत असे चरण कमळ साष्टांग नमन बाळी विनवित असे शिवाळी जय जयाती जयाजी उमाकांता जय जयाजी शंभू विश्वकर्ता त्रिभुवनी तुझी दाता चतुर्विद्य पुरुषार्थ समस्त धर्म आपणासी स्वामी निरोपिले कृपेसी भवार नव तरावयासी पापक्षया कारणे आणि काही काम देणे मुक्ती होय अल्पपुण्य चारी पुरुषार्थ येणे गुणे अनायासे साधिजे ऐसे विनवी सत्कुमार मनी संतोषोनी ऐश्वर सांगता झाला कर्पूर गौर संतकुमार मुनीसी ईश्वर म्हणे तये वेळी
ऐका देवऋषी सकळी घडे धर्म तात्काळी ऐसे पुण्य सांगेन वेदशास्त्र संमतेसी असे धर्म परियसी अनंत पुण्य त्रिगुडेसी भस्मांकित परियसा ऋषी विनंती ऐकोनी सांगे शंकर विस्तारोनी गोमय द्रव्य देवताग्नी भस्म करणे परियसा पुरा तनिचे यज्ञस्थानी जे कासे मेदिनी पुण्य बहुत लावताक्षणी भस्मांकित परियसा सद्यो जातादी मंत्रेसी घ्यावे भस्मतळ हातासी अभिमंत्रावे भस्मासी अग्निरित्यादी मंत्रे करुणी मानस्तोकेदी मंत्रेसी संपर्दावे अंगुष्ठेसी त्र्यंबकादी मंत्रेसी शिरसी लाविजे परियसा त्र्याजुषेती मंत्रेसी लाविजे ललाट भुजासी त्यानेची मंत्रे परियसी त्यानी स्थानी लाविजे मध्यमानिका गुळेसी लाविजे पहिले ललाटेसी प्रतिलोम अंगुष्ठेसी मध्यरेषा काढिजे त्रिपुंड येणे परी लाविजे तुम्ही परी करी महेश्वरांचे व्रत करी वेदशास्त्री बोलताती ब्रह्मचारी गृहस्थासी वानप्रस्थ यतीसी समस्ती लाविजे हर्षी भस्मांकित त्रिपुंडा विधीपूर्वक मंत्रेसी जे लाविती भक्तीसी त्यांची महिमा अपारेसी वंद्य होय देवलोकी जरी नेणे मंत्रासी त्याने लाविजे भावशुद्धीसी त्याची महिमा अपारेसी एकचित्ते परियसा रुद्राक्ष माळा जयाचे गळा लाविला असेल त्रिपुडा त्रिळा अन्य पापी होय कवळा तोही पूज्यती लोकी असे त्रिपुडा महिमान सांगितले ईश्वरे विस्तारून लावा तुम्ही सकळ जन सत्कुमारादी ऋषीवर हो वामदेव मामनी सांगती असे विस्तारुनी ब्रह्मराक्षसे संतोषून नमन केले चरण कमळासी नमन करून योगेश्वरासी केली प्रदक्षिणा भक्तीसी विमान आले तत्क्षणेसी सूर्य संकाश परियसा दिव्य विमान बैसोनी गेला सर्वासी तो क्षणी वामदेव मामनी दिदला तयासी परलोक त्रयमूर्तीचा अवतारू वामदेव तोची गुरु करावया जगद्दोर उद्धारू इंदट होता भूमीवरी येणे परी त्रिविक्रमासी सांगती श्री गुरु विस्तारेसी त्रिविक्रम भारती हर्षी चरणा वरी माथा ठेवित नमन करुणी श्री गुरुसी निघाला आपुले स्थानासी झाले ज्ञान समजतांसी श्री गुरुच्या उपदेशे म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचैत्र विस्तार भक्तिभावे ऐकती नर लादे चारी पुरुषार्थ इति श्री गुरुचैत्रामृते परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वते प्रामुख्याने सिद्ध नामधारका संवादे भस्म महिमा वर्णनम नाम 29 श्री गुरु दत्तात्रय अर्पणम वस्तु श्री गुरुदेव दत्त।